नमस्कार. फोर्सेस किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण करणार आहोत कच्च्या केळीचे काप. खूप मस्त असे खुसखुशीत हे काप होतात. अगदी झटपट तयार होतात. तर ही कच्ची केळी घेतली, त्याचे हे साल काढून घ्यायचे असे. दोन्ही केळीचे मी साल काढून घेते. आता हे असे साल काढलेत केळीचे आणि त्याचे असे हे काप करून घ्यायचे. खूप मस्त असं झटपट तोंडी लावणं तयार होतं भाजी नसेल तर, आणि असेही खायला छान लागतात ते. अशा प्रकारे हे केळ्याचे काप करून घ्यायचे. तुम्ही असे लांबट काप पण करू शकता, पण हे असे दिसायला छान दिसतात. हे असे आता त्यात आलं लसूण पेस्ट घातली. हे केळीचे काप करून घेतले, त्यावर आलं लसूण पेस्ट घालून थोडीशी हळद त्या घालायची, लाल मिरची पावडर टाकायची आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे. हा मसाला सगळीकडे लावून घ्यायचा ह्या कापला. आता हे असं सगळं टाकून छान सगळं मिक्स करून घ्यायचं आणि खूप वेळ लावून ठेवायचं नाही, नाहीतर त्याला पाणी सुटतं. हे असं छान मिक्स मसाला लागला सगळीकडे की लगेच तळायला घ्यायचं. आता हे छान असं मसाला सगळीकडे लागला गेला आहे त्याला. आता इथे मी बारीक रवा घेतला आहे, त्यात हे काप घोळवायचे. सगळे काप अशा प्रकारे घोळून घ्यायचे रव्यामध्ये. खूप छान ही रेसिपी तयार होते. नक्की करा आणि कमेंट करून सांगा कशी झाली ते. आता एक फ्राय पॅन ठेवला, त्यात 2 पळी तेल घातले. आपल्याला हे शॅलो फ्राय करायचे, डीप फ्राय करायचं नाही. तुम्ही साध्या तव्यावर पण हे तळू शकता काप. आता तेल गरम झाले की अशा प्रकारे हे काप त्यात सोडायचे. आता ही एक बाजू चांगली तळून झाली की मग ते उलटून घ्यायचे आणि दुसरी बाजू पण त्याचप्रमाणे तळून घ्यायचे. कधी भाजीला काही नसेल तर वरण भात असेल तरी हे काप खूप छान असे तोंडी लावणे तयार होते. हे असे आपले मस्त खुसखुशीत असे काप तयार झाले. आता हे मी बाजूला करून ठेवते आणि दुसरे काप पण अशाच प्रकारे सोडून तळून घेऊ. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करेल नसेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. आता हे आपण तयार काप काढून घेऊ. बघा, मस्त असे खुसखुशीत केळीचे काप तयार.